आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, म्हणजे दुसऱ्यांचं आपण कशा पद्धतीने मेजरमेंट घेणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला येणारे आपले जे ब्लाउजचा कोर्स आहे त्यामध्ये आपण सगळे काही माप टाकणार आहोत। तर ते मेजरमेंट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते आपण आपल्या आजच्या या क्लासमध्ये शिकणार आहोत। तर बघा, आता इथे मी घेतले आहे डमी। तुम्ही दुसऱ्या लेडीचं माप घेऊ शकताय। अंगावरून कसं माप घ्यायचं आहे हे आपण आज शिकणार आहोत। याच्यानंतर येणाऱ्या आपल्या क्लासेसमध्ये ब्लाउजवरून कसं घ्यायचं आहे, आपलं स्वतःचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे पण आपण शिकणार आहोत। ठीक आहे, आता पॉइंट टू पॉइंट सगळ्यांनी नोट करून घ्यायचं आहे की आपल्याला कोणते आणि कशा पद्धतीचे माप घ्यायचे आहे। तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे मागच्या साइडने डमी जी आहे मी मागच्या साइडने फिरवून घेतलेली आहे आणि मग मी इथून मोजणार आहे शोल्डरचं उंची। ठीक आहे, अगोदर उंची बघा, हे जे शोल्डर आहे शोल्डरच्या मिड पॉइंटला आपल्याला टेप पकडायचा आहे इथे। आता टेप तर सगळ्यांना माहिती असेल हे बरोबर। हा जो टेप आहे, आता हा माझा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल। हा जो टेप आहे त्याचे आपल्याला हे जे मोठे आकडे दिसत आहेत ना इंचवाले ते यूज करायचे आहे, ना की हे छोटे जे आकडे आहेत ते सेंटीमीटरचे असतात। सेंटीमीटरचा आपण आपल्याला यूज नाही करायचा आहे, इंचाचाच आपण यूज करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता इथे मी मोजणार आहे उंची। तर इथे मी घेणार आहे 14.5 ची उंची। ओके, 14.5 ची इथे मी उंची घेणार आहे। आता बघा, बॅक साइड आणि फ्रंट साइड याच्यामध्ये उंचीचा एक मोठा प्रॉब्लेम येतो। बॅक साइडची उंची आपल्याला कमी घ्यायची असते, फ्रंट साइडची जास्त घ्यायची असते। का तर बघू शकता तुम्ही, फ्रंट साइडला आपला जो आहे हा जो छातीचा जो भाग आहे तो कव्हर करून आपल्याला इथे उंची घ्यायची आहे। आता बघा, बॅक साइडला माझी उंची आली होती 14.5। आता फ्रंट साइडला इथपर्यंतचीच माझी उंची किती येते ते आपण बघूया। सेम तसंच मिड पॉइंटला आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि मग बघा इथे 14.5 इंचची आपली उंची आलेली आहे। हे आपल्याला कसं कव्हर करायचं आहे ते आपण कटिंग मध्ये शिकणार आहोत। फ्रंट साइडची आपण 15.5 चीच उंची घ्यायची आहे, बॅक साइडची आपल्याला 14.5 चीच घ्यायची आहे। हे बघा, सॉरी मगाशी चुकून बोललं गेलं 14.5, 15.5 ची आपली पुढची उंची येते आणि मागची उंची येते 14.5 इंच। ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या। आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर। तर बघा, शोल्डर ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत आपण मोजणार आहोत। ठीक आहे, तर बघा इथून ते इथपर्यंतचा असं आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। आपलं जे हात जो जिथे जॉईंट असतो ना तिथून आपल्याला शोल्डर मोजायचं असतं। ठीक आहे, तर बघा आता इथून ते इथपर्यंतचे जे माझं जे डमीचं जे शोल्डर आलेलं आहे ते आहे 14.5 इंच। ठीक आहे, त्यानंतर गळा मोजायचा आहे। आपल्याला किती डीप हवा आहे त्यानुसार आपण गळा मोजणार आहोत। गळा मोजण्यासाठी पण सेम तसंच करायचं आहे, शोल्डरच्या मध्यभागी टेप ठेवायचा आहे आणि मग आपण इथे असा गळा मोजणार आहोत। तर गळा आपल्याला किती हवा आहे, 8 इंच हवा आहे की 9 इंच हवा आहे, सरळ टेप पकडायचा आहे। टेप असा तिरका नाही पकडायचा, मग तिरका पकडला तर तुम्हाला तिरक्या पद्धतीनेच कटिंग करावं लागतं। ठीक आहे, त्याऐवजी सरळ टेप पकडायचा। मग इथून तुम्ही 10 इंचाचा, 9.5 इंचाचा, 9 इंचाचा जो काही तुम्हाला आवडणार असेल त्यानुसार तुम्ही गळ्याची उंची ठेवायची आहे। आता पुढच्या भागाला यायचं आहे। आता इथे आपल्याला मोजायचं आहे ते म्हणजे चेस्ट। ठीक आहे, त्या अगोदर आपल्याला मोजायचं आहे एपेक्स पॉइंट। आता एपेक्स पॉइंट म्हणजे काय, तर जो आपला छातीचा उभार असतो तिथे आपला एपेक्स पॉइंट येतो। ठीक आहे, छातीचा जो राऊंड असतो आपला उभार असतो त्याचा जो पॉइंट असतो मध्य भागचा तो आपला एपेक्स पॉइंट येतो। तर तो कसा मोजायचा, पुन्हा आपल्याला फ्रंट साइडने असा टेप ठेवायचा आहे मिड पॉइंटला शोल्डरच्या मध्यभागी आणि मग इथे आपल्याला हा छातीचा जो उभार आहे म्हणजे छातीचं जे टोक आहे ते त्याचा आपल्याला माप घ्यायचं आहे। तर बघा इथे आलेलं आहे माझं हे माप 10.5 इंचाचं। ओके, 10.5 इंचाचं आपलं हे माप आलेलं आहे। तुम्ही हे संपूर्ण मेजरमेंट लिहून घ्यायचं आहे की आपल्याला काय काय घ्यायचं आहे, उंची, शोल्डर, एपेक्स पॉइंट, सर्व काही पॉइंट्स नोट डाऊन करून तुम्ही मेजरमेंट घेऊ शकताय दुसऱ्यांचं। याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। शिलाई कामामध्ये प्रॅक्टिस शिवाय काहीही नाहीये, फक्त बघून बघून माणूस काहीच शिकत नाही। प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। तुम्ही स्वतः आत्मसात करून घेणार त्यावेळेसच तुम्हाला ते येणार आहे। ठीक आहे, तर आजच्या क्लासमध्ये आपण जे जे काही शिकणार आहोत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण की उद्याच्या क्लासमध्ये आपण त्या गोष्टी त्याचं नोट डाऊन करून आणि मग पॅटर्न काढणार आहोत। ठीक आहे,
ते बघा आता इथे मी घेतलेला आहे अशा पद्धतीने, इथे 10.5 इंचावरती माझा हा पॉइंट आलेला आहे. आता आपल्याला माप घ्यायचं आहे चेस्टचं. तर चेस्टचं माप घेताना टेप आपला असा पकडायचा आहे, हा बरोबर हा अशा पद्धतीने आपल्याला टेप पकडायचा आहे. आता चेस्टचं माप येत आहे 37 इंच. बॅक साईडला आपला जो टेप आहे तो असा खाली नाही गेला पाहिजे, बरोबर चेस्टच्या लाईनलाच आला पाहिजे. ठीक आहे, ही एक काळजी घ्यायची आहे. तर बघा आता इथे 37 इंच माझं माप आलेलं आहे डमीचं, माझं नाहीये, डमीचं माप आपण घेत आहोत. तर इथे आलेला आहे 37 इंच. ठीक आहे, आता सेम हाच टेप खाली पकडायचा आहे. जिथे आपण उंची घेतली आहे तिथे आपल्याला इथे वेस्ट लाईन घ्यायची आहे. तर हे माप येत आहे माझं 30 इंच. जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, जास्त सैल पण नाही ठेवायचा. एक बोट आपला जाईल टेप मध्ये, आपला एक बोट अशा पद्धतीने जाईल, अशा पद्धतीने लूज ठेवायचा आहे. जास्त लूज नाही करायचं, नाही तर काही काही काय करतात एकदम असं पकडतात आणि असं माप घेतात. इतकं लूज आपल्याला नाही पाहिजे. ब्लाऊज आपलं फिट असतं, फिटेड असतं, तर आपल्याला त्याच पद्धतीने माप पण घ्यायचं असतं. ठीक आहे, तर बघा आता इथे झालं आहे आपलं वेस्ट. काय काय झालं आपलं, अगोदर घेतले आहे आपण उंची, शोल्डर, ॲपेक्स पॉइंट, त्यानंतर चेस्ट, त्यानंतर वेस्ट म्हणजे छाती आणि कमर. ओके, आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं माप. आता डमीचं बाही नाहीये, ठीक आहे, पण तरी सुद्धा हे जेवढं आहे तेवढ्यानुसार मी तुम्हाला दाखवणार आहे. डमीला बिलकुल बाही नाहीये, तर ते बाहीचं जे माप आहे ते मी माझ्या अंगावरती तुम्हाला दाखवते. आता आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं माप. आता डमीला तर बिलकुल हात नाहीये, बघू शकता माझी डमी बिना हाताची आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते दाखवणार आहे. तर इथे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. जेवढं काही आपल्याला माप घ्यायचं असेल बाहीचं तेवढं आपण घेऊ शकताय. 4 इंच, 3 इंच, 2 इंच, 5 इंच, 10 इंच. ठीक आहे, जेवढं आपल्याला बाहीचं माप घ्यायचंय ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे. टेप आपला असा ठेवायचा आहे, हात आपले खाली आले पाहिजे तेव्हा ते माप घ्यायचं आहे. ओके, आता मी माझ्या अंगावरती घेऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बाहीचं माप समजेल. तर बघा इथे इथून जे आहे इथून मी मोजणार आहे. तर बघा इथे दिसतंय हे जे टोक आहे इथून मी मोजणार आहे अशा पद्धतीने, आणि मग मी इथे बाहीचं माप घेणार आहे. तर किती घेणार आहे मी बाही इथे, फक्त 4 इंच. 4 इंचाची बाही घेतल्यानंतर जिथे आपला हात असा मोडला जातो तिथून आपल्याला बाहीचं माप घ्यायचं असतं. आता मी स्वेटर घातले त्यामुळे थोडंसं जाड वाटत असेल, पण इथून आपण घेणार आहोत खाली 4 इंच. ठीक आहे, आणि जिथे आपलं माप आलेलं आहे, जेवढी आपल्याला बाही घ्यायची आहे तिथेच आपल्याला बाहीचा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण मोजून घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला की मला काय म्हणायचं. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. तर पुढच्या गळ्यासाठी पुन्हा एकदा मी डमी घेतली आहे. इथून घेणार आहे मी अशा पद्धतीने मोजून. तर 6.5 किंवा 7 इंचापर्यंत तुम्ही पुढचा गळा घेऊ शकताय. पुढचा गळा जास्तीत जास्त 6, 6.5, 7 इंच घेतात. जी लेडीज जास्त हायटेड असेल, जी जास्त तब्येतीने असेल, तिचा आपण 7.5 इंच घेऊ शकतोय, परंतु पुढचा गळा जास्त मोठा घ्यायचा नाही. त्यामुळे काय होतं बघा, काहींचा छातीचा उभार जो आहे तो जास्त असतो आणि पुढचा गळा मोठा घेतल्यामुळे ब्लाऊज जो आहे तो खाली उतरतो, आणि खाली उतरल्यामुळे ते चांगलं दिसत नाही. आणि अजून एक त्यामुळे काय होतं, पुढचा गळा मोठा घेतल्यामुळे पण शोल्डर आपलं उतरत असतं. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो ते शोल्डर आणि मुंड्यामध्ये. त्याचं गणित कसं करायचे ते पण आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, आज आपण फक्त मेजरमेंट बघितलं आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे उंची, शोल्डर. हे डायरेक्ट सिरीज तुम्हाला लिहून घ्यायची आहे अगोदर, आणि मग आपल्याला मापं घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते आपल्याला कोणते कोणते मापं घ्यायचे आहे. उंची घ्यायची आहे, शोल्डर, त्यानंतर चेस्ट घ्यायची आहे, फुल चेस्ट आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर कमरघेर घ्यायचा आहे. कमरघेर घेतल्यानंतर बाही, दंडघेर, मागचा गळा आणि पुढचा गळा, एवढे मेजरमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अजून एक यामध्ये ॲपेक्स पॉइंट. ॲपेक्स पॉइंट पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक बॉडीनुसार आपण जेव्हा माप घेतो ना मैत्रिणींनो, तर त्यावेळेस आपल्याला ॲपेक्स पॉइंट फार गरजेचा असतो. ठीक आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, आणि मग पुढच्या आपल्या येणाऱ्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत
की पॅटर्न कसं काढायचं आहे. ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत बाय बाय.